हे गाइज, वेलकम बॅक टू द चॅनल. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या आवडतं यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मोरे मोरे व्लॉग्स. आणि नक्कीच हा तुमचाही आवडतं यूट्यूब चॅनल बनणार आहे, कारण की मी अजून मस्त मस्त व्लॉग्स टाकणार आहे. आणि हा व्लॉग थोडा स्पेशल आहे, कारण की हा दहीहंडीचा व्लॉग आहे. कारण म्हणजे दहीहंडीचं म्हणजे की 27 ऑगस्ट 2024 दहीहंडी आहे आणि आज आहे 16 ऑगस्ट 2024. तर आजपासून मी प्रॅक्टिसला जाणार आहे. तर प्रॅक्टिसमध्ये जो काही मुलांची मस्ती असते, उत्साह असतो, जल्लोष असतो, जी चिकाटी असते थर लावण्याची, की आपल्याला म्हणजे जे ठरलेले थर असतात ते लावायचेच. ते कसं कसं होतं सगळं ते मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या व्लॉगमध्ये. तर नक्कीच हा व्लॉग पूर्ण बघा. आणि जे म्हणजे कुठे मंडळात वगैरे जात नाहीत दहीहंडीसाठी, त्यांनी तर नक्कीच बघा, कारण की त्यांना समजेल की दहीहंडीपेक्षा प्रॅक्टिसलाच खूप जास्त मजा येते. तर नक्की बघा. चला भेटूया प्रॅक्टिस. नाम क्या है तेरा? क्या स्वराज आगे क्या मकसद क्या है तेरा? मकसद ऊपर जाके खड़ा रहने का है? तुला मराठी येतं का हिंदी? इंग्लिश येतं आईच्या गावात. कंटेंट बोल, इंग्लिश मध्ये बोल. बोल. What is your name? बोल. My name is Khan and I am not a terrorist. बोल ना आता इंग्लिश. इंग्लिश तरी बोल फक्त. Well done. Well done. Cut. किस गधे को घोड़े पे बिठा दिया? बेसवाल्यांचे आम्हाला पण लागतात चांगले, साल्टा दिसतात तरी पण बेसवाले गंभीर तोंडांचे. आमच्या नंतर तोंडांचे एक्सप्रेशन घे. नंतर लाल दाखव. लाल अरे सगळं इकडे काय बोलता? हात ना वरून वेटचं काय नाही, तो पोराच्या तोंडाचा वास आणि पायाचा वास ते सहन करायचं. तुला मारायची ना ती जागा. बोल ना आता. अरे लाजू नको. हे ना सत्यमेव जयते भाई. सत्याचा कॅमेरा आहे. मला जायचंय गण्याच्या जागी. हे लोक पाठवत नाही मला. कुठला गाणं ते सांग. काळा गाणं. जाधव साहेब, माझी रिक्वेस्ट आहे
कळकळीची विनंती आहे प्रताप सरनाईक साहेब, कळकळीची विनंती आहे आई धावणे 7 थर मारला जर नाही चढवला यांचे 7 थर लावा, यांची 7 थराची आणि यांना 5-25 याला घे ना, हसतोय का एवढा, याला पण घे त्यासाठी तर हसतोय मागो. तू क्यों नहीं आ रहा रे प्रैक्टिस को? कौन मैं? हाँ इधर इधर हाँ क्यों? क्यों नहीं आ रहा? क्यों मतलब तू क्यों नहीं आ रहा? बट वो बता ऐसे क्यों? ऐसे हिंदी मराठी क्या है? मराठी हिंदी मराठी मग हिंदीत काय बोलते? मराठी बोलला आपला मराठी ब्लॉग आहे. मित्रांनो, प्रत्येक एरियामध्ये काय मुलांची नाव खूप विचित्र असतात. म्हणजे त्यांचं जे खरं नाव असतं ते नॉर्मलच असतं आणि बट एरियातली मुलं मिळून ज्या नावाने त्यांना चिडवतात, त्यांचं जे टोपण नाव ठेवलं जातं ते खूप विचित्र असतं आणि काही दिवसांनी त्यांना त्याच नावाची सवय होऊन जाते. तर आज आपण अशीच काही नाव बघणार आहे. तर चला बघूया. आदर पगार आहे. तुझं नाव लेंडा पण पाडलं. तू पाडलं लेंडाला पाडलं म्हणजे लेंडा काय ते बघ. ठरला होता आहे 7ची ट्राय मारायचा आमचा प्लॅन आहे, पण बघू आता किती लागतात. डिलीट ऋतिकला पण यायचं आहे काय? कुत्रा गेला तर किड्या काढतो. मार खायची कामं करू नको, तुलाच मारेल. तर मित्रांनो, प्रत्येक मंडळात असा एक जण असतोच, म्हणजे खूप जण असतात की ज्यांच्यामुळे थर्ड पडतात पण ते ॲक्सेप्ट नाही करत. तसाच हा माझा मित्र प्रशांत इंगळे, याच्यामुळे थर पडले ब्लॅक प्रशांत वरकडे, ज्याच्यामुळे थर पडले काल. नाही हा हे टी शर्ट घातलेलं, ब्लॅक टी शर्ट आणि ब्ल्यू टी शर्ट मध्ये मी होतो. तर माझ्याकडे पण व्हिडिओ आहे, मी टाकतो. माझ्याकडे व्हिडिओ आहे, मी दाखवू शकतो. आणि हा वरून मला मारायची धमकी देतो हाडमध्ये वगैरे. लक्षात ठेवा, थर एकदम चांगले आहे.
पायात पाय, अरे खांद्यावर घेणार पण डोक्यावर नाही. हातात हात कधी पायात पाय, अरे खांद्यावर घेणार पण डोक्यावर नाही. वेशीवर टांग दुनियादारी, लई मिठी छुरी ही आपली यारी. वेशीवर टांग दुनियादारी, लई मिठी छुरी ही आपली यारी. खुन्नस दाखव लढ मित्रा, पण असते असते चढ मित्रा. खुन्नस दाखव लढ मित्रा, पण असते असते चढ मित्रा. मित्रांनो, ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत होतो, ज्या दिवसासाठी आपण प्रॅक्टिस करत होतो, सराव करत होतो, शेवटी तो दिवस आलेला आहे आणि आम्ही सर्व चाललेलो आहे ठर लावायला. तर बघू आमचे तर सक्सेस होतात की नाही. साहेबांचा आगमन झाला आणि आदरणीय राजाजी गायकर साहेब उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करते की स्थानपन्न व्हा. सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम रंगताना दिसतोय. आज अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. शिवप्रतिष्ठान दिघा रामनगरचा हा गोविंद पथक पाहायला मिळतोय. शिवप्रतिष्ठान गोविंद पथक किती थर लावतोय? आतापर्यंत 7 थर 3 गोविंद पथकाने लगवले. 1 2 3 4 5 6 आणि 7 थरांसाठी शिवप्रतिष्ठान रामनगर दिवाचा गोविंद पथक उभं राहिलाय. दिली सलामी थाटा, ते पण आपल्या स्टाईल मध्ये फ्लँकी किस देत असताना शिवप्रतिष्ठान रामनगरचा हा राजा आणि रामनगरचा हा गोविंद पथक 7 थरांसाठी चौथा मानकरी ठरलाय. 7 गोविंद पथक आतापर्यंत. गोविंद पथकासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गडगडाट, कारण छत्रपती संभाजी राजांसमोर ही सलामी देण्याचा मान आणि अतिशय शिवप्रतिष्ठान म्हणलं जाईल. स्वराज्याच्या मानाच्या हंडीचा मान आणि नाव बोलताना शेवटचा सण आणि हा छोटा स्वराज्याच्या मानाचा हंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहे. अंकुश उपस्थित स्वराज्याच्या मानाची हंडी आणि नाव बोललं आहे.
आठ थर लावून आम्ही थकलो आज. अरे आमची गाडी घेऊन 8 थर लावून चाललो होतो. चाललोय बाय.